आज आपण चर्चा करणार आहोत अशा कडवट सत्याबद्दल जे कदाचित बऱ्याच लोकांना पचणार नाही. बऱ्याच लोकांना माझा राग येईल, बरेच लोक मला हेट करतील, पण मला वाटतं हे बोलणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला हे सत्य पचत नसेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बिलकुल बघू नका. हा व्हिडिओ कोणत्याही धर्म, समाज किंवा व्यक्तीच्या भावना दुखावण्यासाठी बनवलेला नाही. याचा एकमेव उद्देश म्हणजे समाजातील काही चुकीच्या प्रथांवर प्रकाश टाकणे आणि डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या मूळ विचारांची जाणीव करून देणे हा आहे. या व्हिडिओमध्ये मंडळीमध्ये ही केवळ वैचारिक प्रबोधनासाठी असून यामागे कोणाचीही बदनामी किंवा अपमान करण्याचा हेतू नाही. हे फक्त सामाजिक परिवर्तनासाठी एक प्रामाणिक प्रयत्न आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा स्वतःला आंबेडकरवादी किंवा भीम सैनिक म्हणता का? मग मला ह्या काही प्रश्नाची उत्तरे द्या. नंबर 1, बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी किती पुस्तकं तुम्ही वाचली? नंबर 2, आंबेडकरवाद किंवा भीम सैनिक असणं म्हणजे एक्झॅक्ट काय? नंबर 3 आणि सगळ्यात महत्त्वाचं, बाबासाहेबांचा कोणता असा विचार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उतरवला आहे? मित्रांनो, निळा फेटा घालणं म्हणजे आंबेडकरवादी झालं का? जयंतीला डीजेवर नाचलो म्हणजे भीम सैनिक झालो का? तुम्ही स्वतःला विचारा, तुम्ही खरंच आंबेडकरवादी मानता की फक्त दिखावा करता? मित्रांनो, सगळ्यात आधी त्या कलंकाबद्दल बोलूया जो आपण स्वतःहून लावून घेतो. तुम्हाला माहितीच असेल की बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या. त्या 22 प्रतिज्ञापैकीच एक प्रतिज्ञा म्हणजे मी व्यसन करणार नाही, मी नशा करणार नाही. पण आज काही लोक जयंतीच्या दिवशी सुद्धा नशेमध्ये येतात, धिंगाणा करतात आणि बोलतात मी जय भीमवाला आहे. ॲटलिस्ट जयंतीच्या दिवशी तरी हे थांबायला पाहिजे ना. मित्रांनो, बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि आज आपण याच मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. बाबासाहेब बोलले शिका, आपण शिकलो सुद्धा आणि शिकतोय सुद्धा. पण आज काही लोक, सगळेच नाही पण काही लोक बाबासाहेबांमुळे शिकले, आरक्षणाच्या शिडीने वरती गेले, पुढे त्याच समाजाला विसरले ज्यांच्या खांद्यावर चढून ते मोठे झाले. आज आपल्या वस्तीतील पोरांना मार्गदर्शन किंवा मदत करण्यासाठी आता त्यांच्याकडे वेळ नसतो. आणि काहींचा तर विचारच वेगळा, मोठ्या शहरात गेले, फ्लॅट घेतला, आता त्यांना आपली ओळख सांगायला, जय भीम बोलायला लाज वाटते. सेक्युलर असण्याचा असा बुरखा पांघरला आहे की त्यांच्या घरातील बाबांच्या पोटावर आता धूळ चढते. आणि काही तर विकले गेले. अरे, ज्या महामानवामुळे तुम्हाला मान मिळाला, प्रतिष्ठा मिळाली आणि जर त्यांचंच नाव घ्यायला तुम्हाला लाज वाटत असेल ना, तर तुमच्या शिक्षणापेक्षा तुमची मानसिक गुलामगिरी जास्त भयानक आहे. बाबासाहेबांचा एक विचार होता, पे बॅक टू सोसायटी. जे समाजाकडून घेतलं ते समाजाला व्याजासकट परत करा. आज आपल्याला समाजासाठी वेळ देणं म्हणजे ओझं वाटते. लक्षात ठेवा, जर सुशिक्षित वर्गच असा स्वार्थी झाला तर समाजाची प्रगती इथेच थांबेल. पण सगळेच असे नसतात. दुसरी गोष्ट, बाबासाहेब बोलले होते संघटित व्हा, आणि आपण संघटित होते सुद्धा. पण कधी माहिती आहे? फक्त जयंतीच्या दिवशी नाचण्यासाठी. अरे, ज्या संघटित होण्याबद्दल बाबासाहेब बोलतात ना, त्याची खरी परीक्षा केव्हा असते माहिती आहे? जेव्हा आपल्या अस्मितेवर संकट येतं. आज आपण लाखोच्या संख्येने जयंतीच्या दिवशी रस्त्यावर उतरतो, पण गेल्या अनेक दिवसांपासून बौद्धगयातील महाबोधी विहार मुक्तीसाठी आंदोलन सुरू आहे. अरे, अशा ठिकाणी जेव्हा खरोखरच संघटित होण्याची गरज असते तेव्हा आपल्यातला भीमसैनिक कुठे गायब होतो? अशा लढ्याला ताकद देण्यासाठी आपल्याकडे वेळ का नसतो? अरे, ज्या दिवशी ही गर्दी महाबोधी विहाराच्या लढ्यासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एकत्र होईल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी सांगितलेल्या संघटित व्हायचा अर्थ खरा ठरेल. आणि तिसरी गोष्ट बाबासाहेब बोलले होते संघर्ष करा. आणि आपण संघर्ष करतोय सुद्धा. पण कुठे? प्रत्येक चौकात कॉम्पिटिशन चाललेली असते की कोणाचा डीजे मोठा, कोणाचा आवाज मोठा, कुणाचा फ्लेक्स भारी. माझा डीजेला विरोध नाही, माझा आवाजालाही विरोध नाही, पण माझा विरोध याला आहे, नको त्या गोष्टीमध्ये आपण कॉम्पिटिशन करतोय, नको त्या गोष्टीमध्ये आपण संघर्ष करतोय. आज या डीजेच्या कॉम्पिटिशनच्या नादात गाण्याऐवजी फक्त फायरिंगच चालू असते. अजून महत्त्वाचं म्हणजे प्रदर्शन करणं, दिखावा करणं. आज काही लोक मी जय भीमवाला आहे म्हणून हातावर जय भीम करतात आणि नंतर त्याच हाताने सिगरेट आणि दारू पितात. अंगावर टॅटू करणं सोपं आहे, पण त्यांचे विचार डोक्यात करणं अवघड आहे. आणि जो त्यांचे विचार डोक्यात करतो तोच खरा भीमसैनिक असतो. टीका करणं सोपं असतं, पण बदल घडवणं अवघड. मग खरा आंबेडकरवादी कोण? खरा आंबेडकरवादी तो असतो ज्याच्या हातात पुस्तक असतं. बाबासाहेबांनी त्यांचं अख्खं आयुष्य ग्रंथालयात घालवलं, कारण त्यांना माहिती होतं वाचाल तरच वाचाल. ज्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून बाबासाहेबांची प्रतिष्ठा दिसते तोच खरा आंबेडकरवादी. खरा आंबेडकरवादी कधीच कुठल्या स्त्रीचा अपमान करत नाही, कारण त्याला माहिती आहे बाबासाहेबांनी स्त्रीच्या अधिकारांसाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
मित्रांनो, बाबासाहेबांनी त्यांचं अख्खं आयुष्य, त्यांची मुलं, त्यांचं सुख फक्त आपल्यासाठी त्यागलं. आज आपण जे काही आहोत ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे. विचार करा, ज्या बापाने आपल्याला इतकं काही दिलं, आपण त्यांच्यासाठी काय करतोय? फक्त एक दिवसाचा नाच, तासाभराचा जल्लोष. मित्रांनो, बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाही तर डोक्यात घेऊन नाचणारे भीमसैनिक व्हा. आणि ह्या भीम जयंतीला एक पुस्तक नक्कीच विकत घ्या आणि ते वाचा. जर हा व्हिडिओ पटला असेल तर फक्त लाईक न करता त्या प्रत्येक भावापर्यंत पोचवा जो रस्ता चुकतोय. कारण समाजात बदल घडवण्याची जबाबदारी आपलीच आहे. जय भीम, जय महाराष्ट्र.